नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने साखरा नागरिकांचे पुन्हा उपोषण सुरू. दिग्रस तालुक्यातील साखरा येथील वार्ड नंबर 4 मधील नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याकरिता 10 डिसेंबर 2025 रोजी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असता अधिकारी वर्गाने गावकऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचा शब्द दिला, परंतु शब्दाची पूर्तता न झाल्याने साखरा येथील नागरिक पंचायत समितीसमोर गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण अतिक्रमण हटवेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्णय यावेळी उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. मी साखरा येथील वार्ड नंबर 4 मधील नागरिक. आपण दिनांक 10/12/2025ला पंचायत समिती दिग्रसच्या गेटसमोर उपोषणासाठी बसलो होतो. पण 11/12/2025ला आपल्या पंचायत समितीचे BDO साहेब, त्याचबरोबर ग्रामसेवक साहेब आणि दोन्ही विस्तार अधिकारी साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं होतं की येत्या 7/1/2026ला त्या वेळेपर्यंत आम्ही तुम्हाला रस्ता मोकळा करून देऊ. आणि तो कालावधी गेल्यानंतर त्यांचा काही प्रोसिजर समोर दिसला नाही. त्यानंतर आम्ही एक निवेदन दिला होता BDO साहेबांना की येत्या 11/1/2026ला आम्ही पुनश्च उपोषणासाठी बसू. त्यानंतर त्यांचा समोरचा काही प्रोसिजर न दिसल्याने आम्ही पंचायत समिती दिग्रसच्या गेटसमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि जोपर्यंत आता आमची मागणी म्हणजेच आमचा जे मुख्य रस्ता आहे तो मोकळा करून देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.